पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। सह्याद्री स्टार्स समोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाच्या वतीने आमरण उपोषण सुरू होऊन 4 दिवस झाले, परंतु अजूनपर्यंत प्रशासन झोपेत असल्याचा ढोंग करत आहे। महमद शिराज सलीम मलिदवाले हे सह्याद्री स्टार्स कंपनीमध्ये ऑफिस बॉय म्हणून गेले 5 वर्ष कंपनीमध्ये प्रामाणिकपणे काम करीत होते। काम करत असताना कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची त्यांचे सलोख्याचे संबंध होते। त्यांचे मोठे बंधू अनीस सलीम मलिदवाले, राहणार बुधवारपेठ, मिरज हे देखील याच कंपनीमध्ये काम करीत होते। पण कंपनीतील कॉन्ट्रॅक्टर सागर माने यांच्याशी क्षुल्लक कारणावरून किरकोळ वादावाद झाली होती। ती सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला। याचा डाव मनामध्ये धरून सागर माने यांनी कंपनीच्या मालक व मॅनेजर व इतर ऑफिस स्टाफ यांच्यामध्ये ते कायमस्वरूपी परमनंट होणार होते म्हणून त्यांच्याबद्दल गैरसमज व वितुष्ट निर्माण करून त्यांना कामावरून काढून टाकले। त्यांच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना एखादे साधी नोटीस अथवा समज त्यांना देण्यात आलेले नाही। त्याने काम प्रामाणिकपणे केलेले आहे। त्यांचा पगार मागण्यास गेले असता तू पहिला राजीनामा दे, मग तुला पगार देतो असे सांगण्यात येते। नंतर त्यांना पगार देण्यात आला, पण त्यांनी स्वतःहून कंपनीला राजीनामा दिला नाही। कंपनीचे मॅनेजर व कंपनीने नेमलेल्या कॉन्ट्रॅक्टर सागर माने यांच्या संगनमताने त्यांना कामावरून काढण्यात आले। योग्य न्याय नाही मिळाल्यामुळे सह्याद्री स्टार्स कंपनीसमोर त्यांच्या कुटुंबातील व पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना घेऊन गेल्या 4 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे। ऑफ इंडिया अशोक कांबळे गट यांच्या वतीने आज म्हणजे उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे। सह्याद्री स्टार्स फॅक्टरीच्या समोर या कंपनीमध्ये महमद मलिदवाले हा कर्मचारी गेली 5 वर्षे काम करत होता, परंतु 8 दिवसापूर्वी त्याला कामावरून कुठल्या प्रकारची नोटीस न देता, कायदेशीर बाब न दाखवता त्याला कामावरून काढून टाकण्यात आलेला आहे कोणाच्या तरी सांगण्यावरून। तर त्या कर्मचाऱ्यावरती हा झालेला अन्याय आहे आणि काही विसंगती आहे, तर त्या विसंगतीचा या कर्मचाऱ्यावरती मोठा परिणाम झालेला आहे। म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाच्या वतीने आम्ही इथे आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। आजचा 4था दिवस। प्रत्येक दिवसाला वेगवेगळी त्यांच्या मॅनेजमेंटची असणारी लोक येऊन आमच्याशी हितगुज करतात, बोलतात, माहिती देतात, परंतु आम्ही चूक केलेले, कामावरून काढून टाकले, चूक केलेले असं त्यांचं म्हणणं येत नाही। ते कर्मचाऱ्यावरतीच दोष देतात, परंतु वास्तविक पाहता त्या कर्मचाऱ्याच्यामध्ये काही दोष नाही। तेव्हा आमच्या या पक्षाची अशी भूमिका आहे की त्याला ताबडतोब कामावरती घ्यावं आणि त्याच्यावरती जो काय अन्याय झालेला आहे तो अशा पद्धतीने दूर करावा, अशी या पक्षाची आणि कार्यकारिणीची मागणी आहे आणि ती कंपनीनं मॅनेजमेंटनं ताबडतोब पूर्ण करावी असं आम्ही त्यांना विनंती करतोय।